महाराष्ट्र शासनाने राबविलेला अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून जलयुक्त शिवार या योजनेकडे पाहिलं जातं। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पहूर येथे बेमळा नदीवरती या बंधाऱ्याचं जलयुक्त शिवारांतर्गत बांधकाम करण्यात आलं होतं। भर उन्हाळ्यामध्ये आणि सध्या सुद्धा पाण्याची टंचाई असताना भरपूर पाणी या बंधाऱ्यामध्ये आज उपलब्ध झाल्याने हा बंधारा परिसरातील शेतकऱ्यांकरिता वरदान ठरलेला आहे। ह्या बंधाऱ्याला सद्य परिस्थितीमध्ये संपूर्णपणे भरून पाणी आलेले आहे। हे कार्य अमरावती जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागांतर्गत करण्यात आले होते। जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत तलावाचे खोलीकरण, गाळ काढणे व तो गाळ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत मोफत पोहोचवून देणे, बंधाऱ्याची दुरुस्ती करणे आणि कोल्हापुरी बंधाऱ्याचे निर्माण करणे इत्यादी कार्य केली जात आहेत। त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याला अशा या दुष्काळी परिस्थितीमध्ये सुद्धा पाण्याची स्रोत हा उपलब्ध झालेला आहे। तसेही नांदगाव खंडेश्वर तालुका हा कायम दुष्काळी म्हणून गणल्या गेल्याने जलयुक्त शिवारमधून या तालुक्याला जिल्हा परिषद सिंचन विभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये कामे देण्यात आलेली होती। यामुळे जलक्रांती झालेली असून कडक उन्हाळ्यात सुद्धा तसेच सद्य परिस्थितीमध्ये पाण्याची टंचाई ही पाहिजे त्या प्रमाणात जाणवली जात नाही, हे येथे उल्लेखनीय आहे। त्यामुळे जलयुक्त शिवार योजना ही नांदगाव खंडेश्वर तालुक्यासाठी एक प्रकारे वरदान ठरलेली असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर सद्यस्थितीमध्ये सुद्धा हास्य उमटलेले आहे। या कार्याकरिता जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय ठमके, कार्यकारी अभियंता प्रमोद तलवारे, अभियंता प्रशांत आवणकर, प्रदीप ढेरे यांचेसह राहुल खेडकर यांनी अथक परिश्रम घेऊन या बंधाऱ्याचे कार्य हे अल्पावधीतच पूर्ण केले होते। त्यामुळे पहूरवासियांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे। या बंधाऱ्यामुळे सिंचनासह पिण्याच्या पाण्याची देखील समस्या ही काही प्रमाणात सुटलेली असून पाण्याची पातळी देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे। नांदगाव खंडेश्वर येथून उत्तम ब्राह्मणवाडे यांचा हा वृत्तांत।